नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण श्री संत सेनाजी महाराज भवन येथे आहोत. इथे येण्याचं कारण असं आहे की श्री संत सेनाजी महाराज यांची जयंती आहे आणि जयंती निमित्त भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत आणि काय संदेश या ठिकाणी द्यायचा आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय. धन्य आज दिन संत दर्शनाचा, मज वाटते त्याची आलिंगन द्यावे, या ओळीप्रमाणे आज या ठिकाणी हे छोटे छोटे बालक या ठिकाणी आलेले आहेत. परंतु या बालकांच्या पाठीमागे जे पडद्याआड या ठिकाणी जे शिकवणारे जे प्रशिक्षक जे आहेत ते कोणते आहेत आणि ते त्यांना कशा पद्धतीने घडवतात. एखादा कुंभार जसा असतो, मातीचा गोळा असतो आणि त्या मातीच्या गोळ्याला या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न करतो, त्याच प्रकारचा आकार या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी करते. सोपान महाराज खंदारे. अच्छा, बरं, काय वाटतंय आज या ठिकाणी श्री संत सेनाजी महाराज यांची जयंती आहे आणि आज आपण या ठिकाणी शोभायात्रा निघाली? कारण हे धार्मिक कार्य माझ्या मते प्रत्येक कोणतेही सण उत्सव असो हे धार्मिक कार्य घडायला पाहिजे. कारण ही नवीन पिढी जी आहे, हे लहान मुलं आहे, यांच्यावर हे पाहिल्यानंतर पुढे संस्कार घडतील आणि संस्कार घडल्यानंतर ही रूढीपत चालू राहील. अच्छा, पण आज या ठिकाणी कीर्तनामध्ये छोटे छोटे बालक सुद्धा या ठिकाणी उभे होते, त्या बालकांबद्दल दोन शब्द काय? कारण त्यामध्ये कुळी कन्यापुत्र होते जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा. कारण हे सहज नाही, याचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय तो त्या ठिकाणी उभं राहू शकत नाही. पण या संस्थांबद्दल काय सांगणार? ही जे उत्सव समिती जी आहे त्यांनी ही जे कार्य या ठिकाणी केलेलं आहे धार्मिक आध्यात्मिक, जेणेकरून या ठिकाणी चिखलीकरांना एक अतिशय धार्मिक आध्यात्मिक मध्ये या ठिकाणी नेऊन टाकलेलं आहे. या ठिकाणी जे संत सेना महाराजांचं हे भव्य असं मंदिर झालेलं आहे, या ठिकाणी जे प्रांगणामध्ये भव्य स्वरूपात असा कार्यक्रम चालू आहे. कारण हे कार्यक्रम चालू असताना या कार्यक्रमात अवांतर समजा जे अनेक समजा सावतोबा महाराज आहे, आदी करून सर्व संत मंडळी यांची प्रेरणा घेऊन असे उत्सव माझ्या मते चिखली शहरामध्ये व्हायला हवे. मित्रांनो, अशा पद्धतीचं धार्मिकतेचं वातावरण या ठिकाणी बनलेलं आहे. तर बेटा, तुझं नाव? त्रिशा माधव गाडीकर. अच्छा, किती वर्गाला जातेस? तिसरीत. बरं, किती वर्षापासून काय केलंय आज तू इथे? काय म्हटलंय? कशासाठी आलेस? शिक्षण घेतेस? आज भजन वगैरे गवळणी वगैरे म्हटलंय? तुला कसं वाटतं बाई आज इथे आल्यानंतर? छान वाटतं. किती वर्गाला जातेस? सातव्या वर्गामध्ये. तुझे कोणत्या शाळेमध्ये जातेस? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बालगाव. बरं, कसे शिकवताय शिक्षक? खूप छान. बरं, तू माळ का घातलेली आहेस? माळेचं पवित्र या ठिकाणी राखतेस? हरिपाठ वगैरे येते? मित्रांनो, हे आहे संस्कार. कारण की शाळेचे संस्कार वेगळे आहेत आणि आध्यात्मिक क्षेत्रामधले संस्कार जे आहेत ते वेगळे आहेत. म्हणून आज आपण या चिमुकल्यांसोबत या ठिकाणी संवाद करतोय. की सर, आपलं नाव? शुभम महाराज चिंचोले. अच्छा, बरं, काय वाटते तुम्हाला ह्या चिमुकल्याबद्दल? काय वाटतंय तुम्हाला की कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी पुढे जावं? यांनी ही वारकरी संप्रदायाची जी धुरा आहे आज त्यांच्या सर्व या तरुण जे बालक आहे यांच्या खांद्यावरती आहे. आज आता जे वृद्ध आहेत, वृद्ध जे परमार्थिक आहेत, ज्यांनी संपूर्ण आयुष्य या संप्रदायासाठी वेचलेलं आहे, ते आता कुठेतरी माघार घेत आहे. आणि हे जे तरुण मंडळी आहे, बाल मंडळी आहे, त्यांच्या खांद्यावर आता ही वारकरी संप्रदायाची धुरा आहे. वारकरी संप्रदाय कोणत्याही एका पंथाचा किंवा एका जातीचा नसून त्याच्या सर्व जाती पंथाचे धर्माचे लोक यामध्ये विलंबित आहेत, एकत्र झालेले आहेत. सेना महाराज नावी समाजाचे असतील, तुकोबराय कुणबी समाजाचे असतील, सावता महाराज माळी समाजाचे असतील, एवढंही करून महाराज कबीर महाराज मुसलमान समाजाचे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, की कोणताही धर्म आम्हाला असं नाही की फक्त हिंदू धर्मातलेच, वारकरी संप्रदायामध्ये फक्त हिंदू धर्मच पाहिजे असाही उल्लेख नाहीये. की ते मुस्लिम यातायाती धर्म नाही विष्णुदासा, की तर कबीर महाराज सुद्धा मुस्लिम धर्माचे होते, त्यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा सोबत चालवली आहे आणि त्यांच्या सोबत आपण आज सर्व चालवतो आहे. 16 आणि 35 वयोगटातील तरुण आणि तरुणी या ठिकाणी भरकटलेल्या अवस्थेमध्ये बसतील, त्यांना समुपदेशन म्हणून दोन शब्द काय सांगणार? त्यांना एकच सांगू इच्छितो की ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे, येत वडील जे जे करती तर या नाम धर्म ठेविती,
त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. आपण आपले वडील जे करत होते, वडील या शब्दाचा अर्थ ज्यांनी जन्म दिला ते नाही, वडील या शब्दाचा अर्थ जे संत होते, जगद्गुरु तुकोबराय असतील, ज्ञानोबाराय असतील, संत सेना महाराज असतील, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जसं वारकरी संप्रदायाचं काम केलं, भक्ती केली, ज्याप्रमाणे त्यांनी त्यांचं आयुष्य हे सदाचारयुक्त असं आयुष्य होतं. परस्त्री आईसारखी मानली माझ्या तुकोबरायाने. सेना महाराजांचाही तसाच विषय असेल, ज्ञानोबरायांचा सुद्धा त्यांनी जसं परस्त्री आई मानली, प्रत्येकाचा आदर ठेवला, मोठ्यांचा आदर ठेवला, व्यसनापासून दूर राहिले, कोणत्याही प्रकारचं व्यसन त्यांनी केले नाही. तसंच तेच सुद्धा आपण सगळ्यांनी अंगीकारावं. सगळ्या तरुणांनी 16 ते 32 तुम्ही जो वयोगट सांगितला त्यांनी अनुकरण करावं, ही अशी माझी सर्वांना विनंती आहे. मित्रांनो, व्यसनमुक्त सुद्धा या ठिकाणी राहावं असा सुद्धा संदेश या ठिकाणी यांच्या मनोकातून या ठिकाणी व्यक्त होतोय. 16. अच्छा, बरं, काय वाटतंय तुला की या क्षेत्रामध्ये तू या ठिकाणी भरारी घेशील? हो, काय काय येते तुला? मला गायन जमतं. अच्छा, बरं, गायनाचा तुझा आवडता विषय कोणता आहे गायनातून? कोणता, अभंग वगैरे, भजन? अभंगामध्ये आपुले इथं जोशी जागत धन्य माता पिता त्याची. बरं, किती वर्षापासून हे करतोय तू? प्रॅक्टिस मध्ये किती वर्ष? 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून. बरं, आई वडिलांची इच्छा काय आहे तुझ्या? आई वडिलांची इच्छा आहे की तू तुझ्या म्हणजे तुझं जे स्वप्न आहे तू ते साकारच केलं पाहिजे. जर तू वारकरी संप्रदायात जर गेलेला आहे ना तर ते तू कर. मित्रांनो, ही आहे खरी परिस्थिती. हे जे चिमुकले आहेत, या चिमुकल्यांना सांगण्याची गरज नाही, परंतु संस्कार जसे रुजवसाल तसे संस्कार या ठिकाणी या बालकावर या ठिकाणी रुजवल्या जात आहेत. आणि म्हणून आज श्री संत सेनाजी महाराज जयंती निमित्त ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे. हे सर्व क्षणचित्र श्री संत सेना महाराज भवन येथील टिपतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.